तर नमस्कार सर्वांना आणि आज स्वागत करतो भरपूर दिवसानंतर आपल्या या व्लॉगमध्ये। तर भरपूर दिवस मी व्लॉग नाही केला, एकतर माझी तब्येत खराब होती ती गोष्ट वेगळी आणि कामाचा इतका लोड होता, व्हिडिओसाठी वेळच नाही भेटला। तर आज आपल्या समोर जे काम आहेत मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये दाखवणार आहे। सर्वात आधी आपल्याकडे आलेली आहे एक स्प्लेंडर इंजिन कामासाठी, त्याचे कनेक्टिंग रॉड खराब झालेलं होतं। त्यानंतर आपण ह्या गाडीचे कनेक्टिंग रॉड आणि बेअरिंग्स मारून आणलेले आहेत, कनेक्टिंग रिपेअर करून आणलेलं आहे। बॉक्सरचे इंजिन असेंबल झालेले आहे, स्टार्ट झालेले आहे। मी तुम्हाला वाटल्यास चालू करून दाखवतो बॉक्सरचे। आणि बघू शकता एकदम जबरदस्त क्वालिटीचे आहे याचे काम। आणि जो पॅटर्न आहे तुम्ही बघू शकता, सेंटरमध्ये ब्लॅक केलेला आहे, बाकी सगळं क्रोम केलेलं आहे। क्रोम अजून क्लिनिंग झालेली नाही आहे, त्यामुळे थोडंसं कमी चमकते। तर लवकरच बॉक्सरही रेडी होणार आहे। यामा क्रक्सचे इंजिन आपल्याला चालू करायचे आहे आणि बाकी यामा क्रक्स आणि बॉक्सर 1 तारखेला रेडी करायच्या आहे। वरती वेळेला काम न होण्याचे कारण म्हणजे चालू रनिंग काम सुद्धा पाहावे लागते, कारण प्रत्येक कस्टमरला टाइम देणे, त्याच्यानंतर त्यांचं काम काय काय आहे ते सॉल्व्ह करून देणे, याच्यामध्ये कधी कधी वेळ लागून जातो। काही स्पेअर्स वेळेला भेटत नाहीत, तर अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स येतात, जेणेकरून टाइम वाढतो आणि कस्टमरनेही त्या गोष्टीला समजून घेतले पाहिजेत। जसे की ही यामा क्रक्स आहे, यामा क्रक्सचे स्पेअर अरेंज करायला खूपच जास्त त्रास झाला, आपल्याला खूपच जास्त अवघड गेले, कारण एका जागेवरती स्पेअर नाही भेटले। काही स्पेअर पुण्यावरून आणावं लागले, काही स्पेअर मला नगरवरून, काही बीडमध्ये भेटले। तर अशा प्रकारे काही स्पेअर आपल्याला जुने वापरावे लागले, जसे की हिची टेल लाईट असेंब्ली, यामा क्रक्सची टेल लाईट असेंब्ली। या टेल लाईट असेंब्लीला मी लॅकरने म्हणजे क्लिअर कोटने व्यवस्थित चांगली करून घेतली। ती कुठेही भेटली नाही, ना बीड, ना पुणे, ना नगर, या कोणत्याच ठिकाणी आपल्याला टेल लाईट असेंब्ली भेटलेली नाहीये। आणि त्याच्यानंतर अशाच प्रकारचे छोटे छोटे प्रॉब्लेम्स असतात, ज्याच्यामुळे टाइम जास्त लागून जातो कधी कधी काम व्हायला। आणि अशाच काही कारणांमुळे आपल्याला कधी कधी व्हिडिओ काढायलाही जमत नाही, समोर कस्टमर थांबलेले असते, त्यांनाही टाइम द्यायचा असतो। तर बेअर विथ मी, म्हणजे माझ्यासोबत सहन करा आणि ट्यून राहा चॅनलला। व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा मित्रांमध्ये, आणि यूट्यूबवरती मला सपोर्ट करा। आता इंजिनच्या असेंब्लीला सुरुवात करूया स्प्लेंडरच्या, कारण आपल्याला 2 वाजता गाडी द्यायची आहे।